राज्यभरामध्ये महिला आणि तरुण मुलीवरील अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. राज्य सरकारकडून मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतानाच आता बीडमधून एक अत्यंत धक्कादायक घटना पुढे आलेली आहे. बीडमधील अंबेजोगाईमधून ही अत्यंत धक्कादायक घटना पुढे आलेली आहे. अवघ्या 20 वर्षाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि विशेष म्हणजे मंचुरियन मधून या तरुणीला गुंगीचं औषध देत तिच्यावरती संपूर्ण पद्धतीने हे लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत. पाहूया ते बीडमधील संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या जर पाहिलं तर राज्यभरामध्ये महिलांवर असेल त्याचबरोबर मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. राज्य सरकारकडून खूप मोठ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं अशा ज्या घटना आहेत ते रोखण्यासाठी या प्रकरणामध्ये जे नराधम आहेत त्यांना कशा पद्धतीनं कठोरात कठोर शासन करता येईल या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन प्रयत्न करत असताना बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमधून अत्यंत धक्कादायक घटना पुढे आलेली आहे. अंबेजोगाईमधील एका महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या अवघ्या 20 वर्षाच्या एका मुलीवरती दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केलेले आहेत. 20 वर्ष ही मुलगी जी आहे अंबेजोगाईमधील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती तेव्हा दोन नराधम सातत्याने या तरुणीचा पाठलाग करत होते. या तरुणीला बोलण्याचा प्रयत्न करत होते. काही जरी केलं तरी ही तरुणी त्यांना बोलत नव्हती, कशाही पद्धतीचा रिस्पॉन्स देत नव्हती. एकदा ही तरुणी थांबली आणि ह्या दोन मुलांशी बोलली. या दोन मुलं जे आहेत, जे दोन नराधम जे आहेत त्यांचं नाव, एकाचं नाव आहे महेश करपे आणि दुसऱ्याचं नाव आहे पवन कराड. ही जो दोन नराधम आहेत सातत्याने ह्या 20 वर्ष महाविद्यालयीन मुलीच्या मागे लागलेली होती. ज्यावेळेस ही मुलगी थांबली, त्यांच्याशी या मुलींनी संवाद साधला तेव्हा यामधील एका मुलानं म्हणजे महेश करपे नावाचा हा जो तरुण आहे, नराधम आहे, यांनी या मुलींना मंचुरियन खायला जाऊ असं सांगितलं आणि त्यानंतर मंचुरियन मधून या मुलीला गुंगीचं औषध देण्यात आलं. मंचुरियन खाल्ल्याच्या नंतर जेव्हा या मुलीला गुंगी आली तेव्हा या नराधमांनी, या दोन्ही नराधमांनी, मग तो महेश करपे असेल किंवा पवन कराड असेल, या दोन्ही नराधमांनी या मुलीला थेटपणे मंचुरियन मधून गुंगीचं औषध दिल्याच्या नंतर ज्यावेळेस या मुलीला गुंग चढली, नशा चढली तेव्हा या दोन नराधमांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. केवळ एकदाच लैंगिक अत्याचार केले नाही तर लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडिओ त्यांनी चित्रित केले आणि सातत्याने ही जी 20 वर्षाची तरुणी आहे तिला धमकावण्यात आलं आणि सातत्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार जे आहे करण्यात आलेले आहेत. हे हे जर पाहिलं तर सुरुवातीला महेश करपे यांनी तिला मंचुरियन मध्ये गुंगीचं औषध दिलं होतं. तर त्यानंतर या प्रकरणामधला जो दुसरा आरोपी आहे पवन कराड यांनी सुद्धा गुंगीचं औषध देत तिला थेटपणे पुण्यामध्ये आणलं आणि पुण्यामध्ये आणून तिला एका लॉजमध्ये नेत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. सातत्याने लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि ह्या दोघांनी सुद्धा ज्यावेळेस हे लैंगिक अत्याचार करत होते तेव्हा तिचे व्हिडिओ चित्रित करण्यात आले, तिचे काही फोटो काढण्यात आले आणि हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करतो अशी धमकी या 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला देण्यात आली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून थेटपणे या तरुणीने तक्रार सुद्धा आता दाखल केलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ त्यांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार जर केलेले नाही तर या 20 वर्षीय तरुणीकडून तब्बल 3 लाख रुपये सुद्धा या नराधमांनी धमकावून उकळल्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे. 3 लाख रुपये उकळले आणि त्याचबरोबर तब्बल 9.5 तोळे सोनं सुद्धा या तरुणीकडून जे आहे या दोन नराधमांनी, त्यामध्ये महेश करपे असेल किंवा पवन कराड यांनी या 20 वर्षीय तरुणीकडून तब्बल 9.5 तोळे सोनं आणि त्याचबरोबर 3 लाख रुपये उकळले. या प्रकरणामध्ये तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून या दोन्ही नराधमांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहे आणि त्याची कसून चौकशी या दोन्ही नराधमांची पोलिसांकडून केली जाते. खरं त्या दोन्ही नराधमांच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक बाब उघडकीस येते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.